नमस्कार, मी सुरेश चव्हाण के आणि मराठी बिंदास बोलमध्ये आपलं स्वागत करतो। आज एक अस्वस्थ करणारा महाप्रश्न, पण सत्यावर आधारित महाप्रश्न। मुंबई, माझी मुंबई आता बांगलादेशाची राजधानी बनत चालली आहे का? हा प्रश्न गेले 25 वर्ष मी आपल्या समोर घेऊन आलोय, पण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा अहवाल सांगतोय की घुसखोरी, विशेषतः बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे मुसलमान समुदायाची डेमोग्राफी वेगाने वाढली आहे। 1961 म्हणजे 88% हिंदू, आता फक्त 66% राहिले। आणि पुढे काय? 2051 मध्ये ही संख्या 54% येणार आहे। ही आकडेवारी नाही, ही आग आहे, ही संस्कृतीवर आघात आहे। गोवंडी, कुर्ला, धारावी, मानखुर्द या विभागामध्ये रोहिंग्यांनी टोळधाड चालू आहे। रोजगार बुडतोय, पगार कमी होतोय, मुंबई ओढ जहाज चालवते, आपण झोपी गेलोय। मित्रांनो, जर आज आवाज उठवला नाही तर मुंबई आपली राहणार नाही। मी 25 वर्षापासून अनेक वेळा बोललो। ज्यावेळी आधी बोलायचो त्यावेळी लोक हसायचे, नंतर इग्नोर करायला लागले। पण आता हा अहवाल पाहिल्यानंतर मला अनेक पत्रकारांनी, डिफेन्स एक्सपर्टनी आणि समाजातील विविध घटकांनी संपर्क केला आणि हे म्हणलं की आम्ही चूक होतो, तुम्ही बरोबर आहात। मी चूक की बरोबर हा मुद्दा नाहीये, मुद्दा मुंबई धोक्यात आहे, महाराष्ट्र धोक्यात आहे, हिंदुस्थान धोक्यात आहे। पण आज मुंबईवर चर्चा करण्यासाठी आजचा बिंदास बोल, चर्चेचा बिंदास बोल म्हणून मी आपल्या समोर घेऊन आलोय। मी आमच्या गेस्ट पॅनलचं स्वागत करतो। आमच्याबरोबर आज चर्चासाठी जो गेस्ट पॅनल आहे त्या गेस्ट पॅनलला मी स्क्रीनवर निमंत्रित करतो। आपल्या सगळ्यांनाही कॉमेंट करून या कार्यक्रमामध्ये चर्चेत सहभागी होण्याची आपल्याला निमंत्रण देतो। आमच्याबरोबर या मिनिटाला मुंबईत जोडलेले जे गेस्ट आहे, आनंद राजाध्यक्ष आहे, आपले खूप खूप स्वागत आहे आनंद जी। आप डिफेन्स एक्सपर्ट आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेवर यांचं भरपूर अध्ययन आहे। यापूर्वीही आम्ही एकत्र चर्चा केली। आमच्याबरोबर सुनील घनवटजी आहे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्राचे आणि छत्तीसगडचे प्रभारी आहे। सुनीलजी, आपलं स्वागत आहे। आमच्याबरोबर राजलक्ष्मी जोशीजी आहे, राजनैतिक विश्लेषक आहे। राजलक्ष्मीजी, आपलं तुमचं स्वागत आहे। आपल्याबरोबर अभय वर्तकजी मुंबईवरनं जुडलेले आहे आणि अभय वर्तकजींनाही मी चर्चेमध्ये निमंत्रित करीन, परंतु सुरुवात करू आपण आनंदजीपासून। आनंदजी, काय म्हणाल या घटनेबद्दल, ह्या रिपोर्टबद्दल? याचा दुसरा माझं वर्जन आहे, हे मी तुमच्या पहिली प्रतिक्रिया सगळ्यांची घेतल्यानंतर सांगणार आहे, पण आता जो रिपोर्ट आला टाटाचा त्याच्याबद्दल। टाटानी हा रिपोर्ट केला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण हे इतके वर्षभर टाटा जिथे आहे, मला माहिती आहे टीस कुठे लोकेटेड आहे ती, आणि त्या रस्त्यावर जाताना कुलाब्यामध्ये इतकं इस्लामीकरण झालेलं आहे। बरं, तो एरिया खूप महागाचा एरिया आहे आणि त्या एरियामध्ये इतकी दुकानं झालेली आहेत मुसलमानांची की त्यांना यासाठी पैसे कुठून देतात आणि त्यांच्याकडे कोण गिराईक येतं हा प्रश्न पडतो मला ते बघितल्यानंतर। आणि इतके वर्ष मी बघतोय तिथे कुलाब्यामध्ये खास करून, आणि बाकी तर काय कुर्ला, बांद्रा सुद्धा, बांद्रा वेस्ट ईस्ट तर सोडूनच द्या, बाहेर पडल्या सगळा बेभामपणाच आहे। पण बांद्रा वेस्ट म्हणा किंवा खार म्हणा किंवा आता इव्हन सांताक्रूज स्टेशनच्या बाहेर म्हणा, बघा मीरा रोड तर मिया रोड झालेला आहे। तर हे सगळं गोवंडी कुर्ला तर म्हणजे कामातून गेलेले आहेत आणि भेंडी बाजार वगैरे जुनाच त्यांचा एरिया आहे। पण बांगलादेशी आणि रोहिंग्या हे जे आहेत, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। आणि हा यांची आयात का होते, तर इकडच्या मुसलमानांना जी कामं करून स्वतःचा हात घाण करून घ्यायचा नाही त्यासाठी यांचा जास्त वापर होतो। स्वस्तात येतात आणि वापरले जातात। हा माझा याच्यावर वाढ झालेली आहे, ही वाढ चिंतेची आहे आणि या चिंतेवर उपाय केला पाहिजे। परंतु पहिली प्रतिक्रिया आपण घेऊ। सुनील घनवटजीकडे चालतो। सुनीलजी, टाटाच्या रिपोर्टवर तुमची पहिली प्रतिक्रिया। जी, म्हणजे खरं तर सुदर्शन चॅनलचं मी या ठिकाणी खरोखरच मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, कारण सुरेशजींनी आम्ही वेरूळला या विषयावर एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती, सर्व हिंदुत्ववादी संघटना आल्या। म्हणजे सुदर्शन चॅनलच्या या विषयात गेले कित्येक वर्ष कार्य चालू आहे। हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत याच्यामध्ये सगळ्या।
म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूटने जो रिपोर्ट या ठिकाणी प्रसारित केलेला आहे ह्याच्यामध्ये ही वास्तविकता आहे. आज मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर असतील किंवा रोहिंग्या मुसलमान असतील, अगदी ती संख्या लाखो नव्हे तर कोट्याच्या संख्येने पोचलेली आहे. आणि ही मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे, त्याचबरोबर ही देशासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण आत्ताच दिल्लीमध्ये झालेली घटना आपण पाहिलं याच्यामध्ये, त्याचबरोबर देशामध्ये असुरक्षित वातावरण होत असताना अशा प्रकारच्या घटना मुंबईमध्ये यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. कदाचित भविष्यामध्ये जर एखादी घटना झाली तर मला असं वाटतं की त्याला कदाचित हा बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्या मुसलमान कारणीभूत असू शकतो. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे. ही वाढती लोकसंख्या चिंताजनक आहे आणि सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांच्या धोरणामध्ये जर प्राधान्याने सगळ्यात कुठला पहिला मुद्दा आला पाहिजे तर या राज्यामध्ये जी बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. आज याच्याकडे पाहताना राज्यामध्ये केवळ बेरोजगारी तर वाढते असं नव्हे, तर कित्येक अवैध धंद्यांमध्ये, कित्येक चुकीच्या गोष्टींमध्ये हे बांगलादेशी घुसखोर पकडले जात आहेत. यांना बनावट आधार कार्ड बनवून दिली जात आहेत, यांना आश्रयस्थान दिलं जात आहे, यांना वोटिंग कार्ड दिलं जात आहे आणि हे सगळे काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी करतायत. ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. त्यामुळं या बांगलादेशी घुसखोरांची समस्या सोडवायची असेल तर याला कृपया कुठल्याही राजकीय पक्षांनी वोट बँकची एक राजनीती करू नका. त्याच्यामध्ये देशाची सुरक्षा, राज्याची सुरक्षा या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि वाढती लोकसंख्या या बांगलादेशी घुसखोरांची ही अत्यंत धोक्याची घंटा आहे, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. हा भाग मला या ठिकाणी सुरुवातीला सांगावासा वाटतो. सुरेश, बिलकुल. मी राजलक्ष्मीजी कडे चालतो आणि राजलक्ष्मीजींची आपण प्रतिक्रिया घेऊ. राजलक्ष्मीजी, काय म्हणाल? नमस्ते सुरेशजी आणि खूप खूप आभार, तुम्ही मला आमंत्रित केलं. ह्या अतिशय गंभीर एका समस्याबद्दल आपण चर्चा करतोय. तर ही अशी एक समस्या आहे जे आपण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असूनही आपण सगळ्यांनी समजा डोळे झाकून ठेवले होते, अशा एका विषयावर TISS नी खुलासा केलेला आहे. तर हे मला वाटतं की अतिशय जसं पूर्वी माझ्या पूर्वीच्या पॅनलिस्टनी सांगितलं, अगदी गांभीर्याने पाहायला हवं. आणि तुम्ही त्या गोष्टीवर अगदी हायलाईट करताय, हे ह्याच्यासाठी खूप आभार. आणि बघा, हे असं आहे की आता आपलं शहर मुंबई हे आपण लंडन आणि न्यूयॉर्क कसं बनवतोय, तर ते आता काही पूर्वीच्या मी एका गव्हर्नमेंट बद्दल बोलते की जसं लंडनमध्ये खान आणि न्यूयॉर्कमध्ये मामदानी जसे तिथे गव्हर्नर होते, मेयर आहेत, तसे आपल्या इथे पालकमंत्री अस्लम शेख नावाच्या एका व्यक्तीला बनवलेलं उद्धव ठाकरेंनी. तर तुम्ही विचार करा की हे असं म्हणजे कोणत्या दिक्कीत चाललंय आपलं शहर. हे त्या वेळेला मला वाटतं की लोकांना थोडं गांभीर्याने पाहायला हवं होतं. पण आता हे अतिशय म्हणजे कोणी ह्या विषयावर डोळे झाकून ठेवूच शकत नाही, असा एक विषय समोर आलेला आहे. तर मी खूप आभारी आहे TISS ची पण, की त्यांनी हा अतिशय व्यवस्थितपणे हा विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि आता काही असे आपल्याला स्टेप्स घ्यावेच लागतील. म्हणजे ते असे आहेत की जसं आपण हे फक्त एक सामाजिक नसेल तर प्रशासनिक असो, सुरक्षेच्या विषयाने असो, किंवा असे कितीतरी धोकादायक आपल्याला गोष्टी ह्या डेमोग्राफी चेंजमुळे होऊ शकतं. आणि ह्याच्या मागे एकच कारण आहे, काही राजनैतिक पक्षांनी ह्या विषयाला का त्यांनी ते एनकरेजमेंट किंवा अपीजमेंट केलं आहे, तर कारण असंच आहे, एवढंच आहे, तर राजकारण. तर हे फक्त राजकारण ह्या गोष्टीमुळे लोकांनी आपल्या शहराची सुरक्षा किंवा आपलं हे जे एक आयडेंटिटी असेल, ह्याला तुम्ही हे जे हे म्हणजे फक्त पूर्णपणे त्यांनी जे हे वाया टाकून दिलेलं आहे, हे मला बघून खूप दुःख होतं. आणि मला वाटतं की ह्या विषयावर खूपच काही स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावे लागतील. आणि आता आपण आजच्या चर्चेत मला आशा आहे की असे काही स्टेप्स आपण चर्चा करू.
आणि मला आशा आहे बिलकुल बिलकुल. की आणि हे आताचं जे नाही जर सरकार आपण आहे, आता केलं तर नंतर कधी करणार? यावर मी हो, आता माझा दुसरा मुद्दा ठेवतो, ज्यावर मी मुंबईत काल प्रेस कॉन्फरन्स पण केली आणि मराठी मीडियानी पहिल्यांदा या मुद्द्याला ऐकून त्याला प्रसिद्धी पण दिली. आधी हे सगळे म्हणायचे की नाही सुरेश चव्हाण के मुसलमान विरोधी आहे म्हणून हे बोलत राहतो, हे आकडे खरे नाही. पण आता हे लोक मानायला लागले. आता ज्यावेळी टाटाच्या आकड्यावर लोक सतर्क झाले त्यावेळी मी अजून सतर्क करू इच्छितो की टाटा सोशल सायन्सेसच्या या आकड्यांनी 2051ची घंटा वाजवलेली आहे. पण माझं म्हणणं आहे 2051 नाही, फक्त पुढच्या 10 ते 12 वर्षात मुंबई हातातून गेलेली असेल. कसं? एक उदाहरण देतो. आम्ही शाळेत होतो, तुम्हालाही कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या शिक्षकांनी हा प्रश्न विचारला असावा. प्राथमिक शाळेमध्ये गणित शिकवताना एक झाडावर आमच्या शिक्षकांनी विचारलं, एक झाडावर 100 पक्षी आहे, एक शिकारी आला, एक गोळी चालवली, एक पक्षी मेला, तर खाली किती राहिले? तर वर्गातल्या सगळ्या मुलांनी उत्तर दिलं 99 राहिले. गणिताचं उत्तर 99 असेल, पण समाजशास्त्राचं उत्तर आहे एकही नाही राहिला. कारण काय? पलायन केलं भीतीने, गोळीने एक मेला, भीतीने 99 उडून गेले. मुंबईची स्थिती तीच आहे. ज्या सगळ्या भागाची लिस्ट या ठिकाणी मी आता वाचली, या ठिकाणी मारले तर कमी गेलेले आहे, बाकीचे घाबरून पळून गेलेले आहे. आणि म्हणून 2051 लागणार नाही मुंबई हातातून जायला. पुढच्या 10-12 वर्षात मुंबई हातातून गेलेली असेल आणि 10 वर्षांनंतरच्या लोकसभा निवडणुकीत एकही हिंदू खासदार मुंबईतून निवडून येणार नाही. हे मी मागच्या 2024च्या निवडणुकीपासून म्हणतोय. मी पुन्हा, अभयजी आवाज येतोय? हा, येतोय. हा, बोला, काय म्हणणं आहे तुमचं टाटाच्या रिपोर्ट बद्दल? आणि मी जो आता दुसरा व्हर्जन मांडलंय की टाटाचा रिपोर्ट तर 2051 म्हणतोय, मी म्हणतोय 10 ते 12 वर्ष फक्त. टाटाचा रिपोर्ट हा एक प्रकारचा टेक्निकल रिपोर्ट. हे हा, एवढंच आहे की आपण जे काही म्हणतो त्याची पुष्टी करणारा रिपोर्ट. बिलकुल. मी गेले 25 वर्ष मुंबईमध्ये राहतोय. मी मुद्दामून आपले अनेक लाखो दर्शक मुंबईमध्ये जो हा कार्यक्रम बघत असतील त्यांना ही गोष्ट पटेल की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई कशी बदलली. 25 वर्षापूर्वी आपण मुंबईमध्ये मुसलमान बहुल भाग म्हणून फक्त मोहम्मद अली रोड आणि भेंडी बाजार याचा उल्लेख करत होतो की ह्या भागामध्ये मुसलमान खूप राहतात. आणि आपण अनेक वेळेला बघितलं की पायधुनीमध्ये ही दंगल झाली, भेंडी बाजारमध्ये दाऊदचे गुंड घुसले. एवढ्या पुरत्या मर्यादित असलेल्या मुस्लिम भाग किंवा मुस्लिम पॉप्युलेशन आज संपूर्ण म्हणजे दक्षिण मुंबईचा सगळा भाग आज तो विस्तार भायखळा मुसलमानांनी काबीज करून टाकला. पाठोपाठ दादरमध्ये चित्रा सिनेमाचा जो भाग आहे, जे अनेक दर्शक बघत असतील की चित्रा सिनेमातला हिंद माता हा जो विशेषतः कपडा बाजारचा मार्केट आहे, जो एकेकाळ मारवाडी गुजराती लोकांचा 80 ते 90% गुजराती आणि मारवाडी समाज जो धंदा करत होते, ते सगळा पूर्णतः व्यवसाय मुसलमानांच्या ताब्यात आज गेलेला आहे. आणि पूर्ण एक इकोसिस्टम आहे की बांगलादेशमध्ये कपडे बनवले जातात, कलकत्त्यामध्ये बनवले जातात. म्हणजे बंगाल आणि बांगलादेश इथून आलेला सगळा माल मुंबईच्या दादरच्या हिंद माता मार्केटवरती आज मुसलमानांचं पूर्ण वर्चस्व निर्माण झालेलं आहे. गुरुद्वाराच्या बाजूला फर्निचर मार्केट आहे. फर्निचर मार्केट एकेकाळ अरोरा, मिश्रा अशी मोठी मोठी नावं ज्यांच्या ताब्यामध्ये होती, आज ते सगळं पूर्णतः मार्केट मुसलमानांच्या ताब्यामध्ये गेलं. भेंडी बाजार मधनं निघालो, भायखळा काबीज केलं, दादर काबीज केलं. पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर वडाळ्यामध्ये किडवाई नगर. कोणीही जाऊन बघा, टीसचं रिपोर्टची अजिबात आवश्यकता नाही. 99% मार्केट, होलसेल मार्केट जे रेडीमेड कपड्यांचं होतं ते मुसलमानांच्या ताब्यामध्ये. हा हिंदू मुसलमान विषय नाहीये. टीसनी एवढंच सांगितलंय की बाबा 1961 सालापासून 2011 पर्यंत 8% मुसलमानांची ग्रोथ 20% झाली. त्यांनी 2011 पर्यंतच म्हटलेलं आहे. आज 2011 पासून 2025 पर्यंतची ग्रोथ रेटचा जर विचार करायला गेला तर मी तर वडाळ्यापर्यंत आलो. सुरेशजी, तुम्हाला आठवत असेल आपण सुदर्शनला बिंदास बोल देखील त्यावेळेला केलेला होता. मानखुर्द मध्ये जो मुंबईचा शेवटचा एंड एकेकाळ समजला जायचा की सायनच्या पुढे 25 वर्ष मुंबई नव्हतं, तर सायन हा शेवटचा टोक समजला. तर त्या सायनच्या पुढे पलीकडे अजून एक 7-8 किलोमीटर गेल्यानंतर मानखुर्द भाग जो येतो, ज्या ठिकाणी भाभा ऑटोमेक रिसर्च सेंटर, देशातलं सर्वात मोठं
अतिशय सुरक्षित आणि म्हणजे केंद्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठिकाण आज मानखुर्द पूर्णतः मुसलमानांनी काबीज केलेलं आहे. आणि सुरेशजी, आपण बिंदास बोल पण त्यावेळेला केलेला आठवत असेल की मानखुर्द मधलं पोलीस स्टेशन पूर्णतः मुसलमानांनी 8 तास ताब्यामध्ये घेतलेलं. पोलीस स्टेशन मध्ये घुसून पोलीस व्हॅन जाळण्यात आली होती, पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या, पोलिसांवरती दगडफेक करण्यात आलेली होती. राहोराम झालेला होता. आणि कारण मला असं आज जे काही आठवतं त्यावेळेला काहीतरी एका मशिदीच्या भोंग्यावरती एखाद्या मुलीने काहीतरी तक्रार केलेली होती, अशा स्वरूपाचं काहीतरी ते कारण होतं. म्हणजे आज जर आपण बघायला गेलं तर पश्चिम उपनगरांमध्ये भारतनगर असेल, मिल्लत नगर असेल, पलीकडे बघायला गेलं तर कुर्ला असेल, गोवंडी असेल, सोनापूर असेल, या सगळं भाग माहीमच्या दर्ग्यामध्ये मागे राज ठाकरेंनी दाखवलं की माहीमच्या खाडीमध्ये म्हणजे आतमध्ये जाऊन आतमध्ये दर्गे बांधले जातात, की भविष्यामधलं एक हाजी अली तयार करण्याचं मुंबईमध्ये काम आज मुसलमान समाज करतोय. माझा आवाज येतोय ना सुरेशजी बिलकुल आपल्याकडे? बिलकुल बिलकुल, हा. तुमचं चालू आहे, बोलत राहा. मी तुम्ही खूप चांगले आकडे देऊ राहिले, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला. मी परिस्थिती आपल्या समोर अशासाठी मांडू इच्छितो की टीसचा अहवाल आपल्या हिंदू समाजाला पटावा, कारण हे प्रत्येक भागामधला डेमोग्राफिक चेंज हा रोज आपल्याला दिसतोय. आज जेव्हा आपण हार्बर लाईन मधून सीएसटी वरून निघतो त्यावेळेला वडाळ्या रेल्वे स्टेशनच्या रेल्वे पटरीच्या 1.5 फूट अंतरावरती सगळ्या झोपड्या उभारल्या गेलेल्या आहेत. आणि या सगळ्या झोपड्यांमध्ये 80% बांगलादेशी घुसखोर आहे. ह्या 80% बांगलादेशी घुसखोर या पद्धतीने मुंबई कधी ठप्प पाडू शकतात. मुंबई एका क्षणामध्ये ठरवली तर बंद केली जाऊ शकते. आणि आज एक सर्वात मोठं संकट मुंबईच्या समोर आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की धारावीची जी झोपडपट्टी आहे, जी मुंबईचा आज हृदय समजलं जातं. कारण सायन हा एकेकाळ दक्षिण मुंबईच्या बाहेर असणारा भाग समजला जायचा, पण सायन आज मध्यवर्ती भाग समजला जातो. आणि धारावी ही सायन आणि म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्नच्या मधला जो महत्वाचा भाग आहे. आणि किती आहे तर 500 ते 600 एकर जागा आहे. 550-600 एकर जागा जी मुंबईच्या मध्यभागी आहे. त्या मध्यभागीच्या धारावीचं पुनर्वसन आता महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने प्राधान्याने घेतलेलं आहे. आणि या धारावीमध्ये आज बहुसंख्याक प्रमाण हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं आहे. आज जेव्हा धारावीचं पुनर्वसन होत आहे तेव्हा फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड बघून आणि केवळ एका ऍफिडेव्हिट वरती त्यांना आपण मुंबईमध्ये घर देणार आहोत. तर लक्षात ठेवा की मुंबईमध्ये सरकारच्या पैशानी, सरकारने दिलेल्या अनुदितने परवानगीने बांगलादेशी आणि रोहिंग्या येणाऱ्या काळामध्ये भारताचे नागरिक बनणार आहेत. आणि किती संख्येने तर एकंदरीत धारावीची लोकसंख्या अशी मानली जाते 15 लाखापर्यंत आहे. या 15 लाखांमध्ये 5 लाख लोक असं समजलं जात आहे, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे की बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत की जे भारताचे नागरिक नाहीत, त्यांना इथल्या देशाबद्दलचं प्रेम नाही. अभयजी, आपण आज स्पेशल एपिसोड यावर करणार आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला, मी आज धारावीतल्या अनेक कार्यकर्त्यांशी बोललो. तुमची चिंता वाजिब आहे. त्या ठिकाणी बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तान्यांना सुद्धा घरं मिळणार आहे. आणि जी सिस्टीम लेअर 2 पर्यंत पोहोचलेली, पहिली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. चिंतेचा विषय आहे. एकीकडे आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा विश्लेषण करतोय आणि दुसरीकडे धारावीमध्ये सरकार प्रायोजित अडाणी कंपनी या लोकांशी समझोता करून घरं देते. हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. यावर आपण एक वेगळा बिंदास करू. एकूण या मुद्द्यावर आता कारण तुम्ही दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या सुरुवातीला जोडले अभयजी, म्हणून मी पुन्हा आता आनंदजीकडे चालतो. आणि आनंदजी, मी जो मुद्दा मांडला की 2051ची वाट पाहायला 26 वर्ष आपल्या हातात नाही आहे. पीयू रिसर्च सेंटर तर त्याच्या आधी 47 म्हणताय आणि मी तर 12 वर्ष म्हणतोय. त्याच्याहून कमी म्हणतो 30 वर्ष. आम्ही 2030 पर्यंतच धोका आहे. हा, म्हणजे पुढचे 5 वर्ष जास्त महत्वाची आहे. खूपच महत्वाची आहेत. आणि याच्यात एक तुम्हाला सांगतो, आपण यांना घुसखोर म्हणतो. मी दुसरा एक सांगतो, हिंदीमध्ये लाच खाण्याला घूस म्हणतात. घूस. तर हे या घुसखोरांपेक्षा आपल्या इकडचे जे घुसखोर आहेत त्यांनी यांना आश्रय दिला. म्हणजे मुंबईत आता तुम्हाला सांगतो, घरी तुम्ही काय केलं तर दारात म्युन्सिपाल्टीवाला येतो, हे इलिगल आहे, याचं काय करता म्हणून.
यांना लाईट आणि पाणी देणं हे काम कोणाचं आहे? म्युन्सिपाल्टीचंच आहे ना. मग त्यांना माहिती नव्हतं हे काय करतायत ते. हम्म. टिसनी फक्त या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं, आणि ते सुद्धा असं की टिस एक लेफ्टिस्ट संस्था आहे, तेव्हा तिच्या रिपोर्टवर तरी निदान आपल्याकडचे जे डावे किंवा यांच्या धार्जिण जे राजकारणी आहेत ते निदान त्याच्या ऑब्जेक्ट करू शकणार नाही, टिसच्या याच्यावर डाऊट घेऊ शकणार नाही, इतकंच आहे. बाकीचे बिलकुल. रामाचं राज्य आधी काय सांगणार आपण. बिलकुल बिलकुल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण ज्यात उपायाच्या दिशेने चर्चा करू पुढच्या राऊंडमध्ये, का या विषयाला जबाबदार लोकांनाही सोडलं पाहिजे का. मी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो. राजलक्ष्मीजीकडे जाऊ. राजलक्ष्मीजी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणतीये का 51, मी म्हणतो 12 वर्ष, आणि आता यामध्ये तर आनंदजींनी जोडलं की पुढचे 5 वर्ष सगळ्यात महत्वाचे. हे सगळं ह्या विषयावर अवलंबून आहे की पुढील एवढे वर्ष कोणता राजनैतिक पक्ष किंवा कोण सत्तेत असेल आणि काय ते कायदे बनवतात आणि कसे काय ते लॉ अँड ऑर्डर आणि कसे काय हे सगळ्या गोष्टींची ते नियंत्रण करतात, ह्या विषयावर ते अवलंबून आहे. हे तुम्ही जे म्हणताय ते अगदी चिंताजनक विषय आहे. आणि ते समजा आपल्याला हे पुढे ढकलायचं असेल ह्या गोष्टीला, किंवा आपल्याला ह्या गोष्टीचा काही निकाल काढायचा असेल, तर मग आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. जसे आता हे जे SIR आहे, ह्याचं हे पूर्वी कितीतरी सरकारांनी म्हणजे स्वतः काँग्रेसने पण केलेलं आहे. पण आता हे जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे आपल्याला पूर्ण देशात जे करायला इलेक्शन कमिशननी एक हे काढलं आहे ऑर्डर, त्या विषयावर किती त्यांचा म्हणजे विरोध करतायत. ह्याच्या मागे तेच मी म्हटलं ना की एकच कारण आहे, ते राजकारण. की त्यांना माहित आहे की हे जे बांगलादेशी असतील, रोहिंग्या असतील, हे जे त्यांची वोट बँक बनून बसली आहे, त्याचा ते गैरफायदा उठवून ते म्हणून त्यांना त्यांचा ते अपीजमेंट करतात. आता हे जे अपीजमेंट आहे हे न करता ह्यांना SIR मधनं आपण त्या नावांना काढून टाकायचं. आता जसं तुम्ही बघितलं की बिहारमध्ये कितीतरी लोकांनी ते पलायन केलं त्यांनी, कारण त्यांना जेव्हा समजलं, किंवा बंगालमध्ये जेव्हा त्यांना समजलं की आता आपली नावं नसतील ह्या लिस्टमध्ये, तर आपल्याला कारण नाहीये इथे राहायला, तर मग ते पलायन करायचा प्रयत्न करतायत ते बांगलादेशी. कारण त्यांना जेव्हा कुठेही समर्थन मिळणार नाही, तेव्हा मग त्यांना काही दुसरा पर्यायच नसेल. पण समजा कोणत्याही राजनीतिक पक्षांनी त्यांना समर्थन दिला किंवा त्यांना बसवलं तिथे आणि त्यांना फर्जी काय डॉक्युमेंट्स वगैरे बनवून दिले, तर मग त्यांना तर सगळं हातात दिलेलं आहे. आणि मग ते स्लीपर सेल्स असतील. आता तुम्ही बघत असाल की ते चिकन नेक मध्ये ते पूर्ण तिथे तुम्ही किती गॅरिसन बसवा, पण तिथे अवतीभोवतीचे जे बांगलादेशी लोक बसले आहेत, तर त्यांना फक्त एक ऑर्डर मिळायला हवा बांगलादेशकडनं, की मग पूर्ण ते चिकन नेक ते बंद करू शकतात. ही गोष्टी वेगळं आहे की बांगलादेशमध्ये पण 2 चिकन नेक आहेत, म्हणजे आपल्या हातात त्यांची पण 2 चिकन नेक आहेत. पण मग आपल्याला हे असले जे धोके आहेत, हे फक्त सिलिगुडीमध्ये नव्हे, फक्त मुंबईत नव्हे, तर मग पूर्ण देशात हे असली परिस्थिती बनवून ठेवल्या आहेत काही राजनैतिक पक्षांनी. ते म्हणजे त्यांना हे एक पूर्ण ऑर्गनाइज्ड रीतीने त्यांना आधार कार्ड देऊन, त्यांना सगळे डॉक्युमेंट्स बनवून देऊन आता त्यांना सरकारच्या ही चूक लक्षात आली आणि आता असं स्पष्टपणे आधार कार्डवर आपण त्याच्यासाठी मागच्या वर्षी जनता NRC कॅम्पेन चालवलं, कोर्टात गेलो, आणि आता आधार कार्डवर लिहून येतंय का हे नागरिकता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे आता आधार कार्डाच्या आधारावरती धारावी असो नाही तर देशातला कुठला हिस्सा असो, नागरिकता किंवा त्यांना काही देऊ शकत नाही. स्थिती एकूण इतकी खतरनाक आहे का आता यावर नेमकं कोणत्या कायद्याने कारवाई करायची यात सुद्धा सरकार संभ्रमात आहे. खरं म्हणजे आपल्याकडे NRC आहे, SIR घेतला सॉफ्ट वाटतो म्हणून, पण मला वाटतं आता ताकाला जाऊन गाडगं लपवू नये असं जसं मराठीत म्हणतात, तसं घुसखोराला बाहेर काढायला जाऊन NRC लपवायची गरज नाही. सुनीलजी बहुतेक तुटले. अभयजी.
नाही, बरोबर आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हे शेवटी उपाययोजना काय? आपण समजा एक चर्चासत्र घेतलं, तर बहुतांश वेळेला असं होतं, की ह्या सगळ्या गोष्टी सरकारने करायच्या. सर्वसामान्य व्यक्तींनी आपल्या भागातला जो नगरसेवक जेव्हा विशेषतः आता हम्म. केवळ एक 15 दिवसामध्ये मुंबई महानगरपालिकेची इलेक्शन्स आहेत. तर आपल्या भागामध्ये जेव्हा नगरसेवक मत मागायला येईल, तेव्हा आपण म्हटलं पाहिजे, की बाबा तुम्ही मुंबईच्या जनगणनेचं आश्वासन द्या आणि ती जनगणना धर्माच्या आधारित असली पाहिजे आणि ते आकडे जाहीर झाले पाहिजे. कारण पीयू रिपोर्ट वगैरे आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे. 30चा हम्म. रिपोर्टला काय काळजी किंमत आहे. आमचं म्हणणं असं आहे, की बाबा जनगणना झाली पाहिजे, धर्माच्या आधारे झाली पाहिजे आणि त्याचे जी काही आकडेवारी आहे ती समाजासमोर आणली पाहिजे. कारण हा डेमोग्राफिक चेंज ज्या सेक्युलरिझमच्या नावाखाली तुम्ही आमच्या माथी मारलात, तर आज आमची अशी परिस्थिती झालेली आहे, की मुंबईमध्ये जर हिंदू समाजच अल्पसंख्याक राहणार असेल, तर आपण बनवलेले मोठे-मोठे टॉवर या ठिकाणी सगळे बांगलादेशमधून आणलेले घुसखोर आणि जे कोणी ओएसीचे जे कोणी त्यांनी आणलेली माणसं इथे राहणार असतील आणि मुंबई आपल्याला रिकामी करायला लागणार असेल, तर आपला हा मूलभूत अधिकार आहे, की बाबा जनगणना हे करा. दुसरी एक गोष्ट सुरेशजी मी आपल्याला सांगू इच्छितो, की आज दुर्दैवाने काही राजकारणी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आल्यानंतर या विषयांवरती बोलतायत. परंतु एक दुसरी वस्तुस्थिती अशी होते, की इलेक्शन झालं, की ह्याच मुसलमान कंत्राटदारांना महापालिकेतली मोठी-मोठी कचऱ्याचं कंत्राट त्यांना दिलं जाईल. त्यांना रोडची कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिली जातील. त्यांना विविध प्रकारची टेंडर्स आज मोठमोठे महानगरपालिकेचे हॉल आहेत. त्या हॉलचं सर्वेक्षण केलं तर ते हॉल याच लोकांच्या ताब्यात दिले जातील. वस्तुस्थिती अशी आहे, की मुंबई ही फिनान्शियल कॅपिटल आहे. आणि ह्या आर्थिक नाड्या जर ह्या सगळ्या लोकांच्या हातामध्ये गेल्या, तर आपण काय करायचं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची आपण गांभीर्याने विचार हे केला असे पाहिजे. घरचे जे नाहीतर गद्दार आहे election अभयजी, त्यांचे नाव सार्वजनिक झाले पाहिजे. समाजाला माहित पाहिजे का असे कोण हरामखोर आहे जे निवडणुकीच्या मंचावरून तर यांच्या विरुद्ध बोलता, पण निवडणूक संपल्यानंतर गळा भेट करून खिसा भेट पण त्यांच्या बरोबर चालू असती. असे लोक जास्त गद्दार आहे, जहाद्यांपेक्षा जास्त गद्दार आहे. आणि या पापाला तेच जबाबदार आहे, जे आज मुंबईचं, महाराष्ट्राचं, देशाचं इस्लामीकरण होतंय. शत्रूपेक्षा घरचे भीती जास्त खतरनाक आहे. त्यामुळे असे नावं मी समाजाला अपील करतो का ज्या ज्या वेळी तुम्हाला असे डॉक्युमेंट, अशी माहिती कुठून येत असेल तर त्याला व्हेरीफाय करून सार्वजनिक करा. असे नावं लोकांच्या समोर गेली पाहिजे. मी सुनीलजीकडे चालतो. सुनीलजी, उपाय कुठला महत्वपूर्ण उपाय तुम्हाला वाटतो? सुनीलजी आहेत का आपल्या बरोबर? हा, सुनीलजी. सुनीलजी, हा, माझा आवाज येतो? हा, बोला. हा, तर म्हणजे जसं टाटा इन्स्टिट्यूट असेल किंवा प्यू रिसर्च सेंटर असेल, यांच्या रिपोर्टचा एक टेक्निकली भाग आपण वेगळा धरू त्याच्यामध्ये. पण मला या ठिकाणी सांगायचंय की ही सामान्यपणे संख्या लक्षात येईल सगळ्यांना इतपत वाढलेली आहे. म्हणजे काही पॉकेट्स, जसं अभयजींनी मुंबईतली काही पॉकेट्स या ठिकाणी सांगितले, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मी अनेक जिल्ह्यांमध्ये जात असतो. मागच्याच 1.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं की मुंबई भिवंडीच्या जवळ पडघा गाव मिळालं, जे पूर्ण ISISच्या धर्तीवर आधारित तयार झालेलं होतं. पुण्यामध्ये कोंढवा आहे, कुर्ला भिवंडी मुंबईमध्ये आहे, नगरमध्ये गेल्यावर त्या ठिकाणचं मुकुंद नगर आहे, धुळ्यामध्ये गेल्यावर कॉटन मार्केट आहे, मालेगाव अगदी मिनी पाकिस्तान झाल्यासारखं त्या ठिकाणी कोणाला आणून वसवलं जातंय, ही चिंतेची बाब आहे याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी पॉकेट जी आहेत, म्हणजे विशेष करून की ही वाढती लोकसंख्या, घुसखोरी, म्हणजे 3 प्रकारे ही संख्या वाढते. म्हणजे केवळ घुसखोरी असं नाहीये, तर आता सध्या असलेल्या काही धर्मांधांच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर हम 5 हमारे 25 सब अल्लाह की देन है, याच्यातून वाढणारी लोकसंख्या, घुसखोरीच्या माध्यमातून वाढणारी लोकसंख्या या ठिकाणी. आमच्या देशामध्ये क्रिकेट प्रेम जास्त असतं, तेव्हा पाकिस्तान, बांगलादेश ही सगळी मंडळी ज्या आमच्या देशामध्ये क्रिकेट पाहायला येतात टुरिस्ट विजावरती. आतापर्यंत आकडा आपण पाहिला याची. तर मी या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही समस्या गंभीर आहे. उपाय एक याच्यामध्ये आहे की या सगळ्यांना ओळखून त्यांना इथनं हाकलून देणं हा पहिला पर्याय आहे. जसं अभयजींनी या ठिकाणी सांगितलं
की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे कोणी म्हणेल की मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देईल, त्याच्याबरोबर मुंबईकर राहतील, या मुंबईच्या दृष्टिकोनातून हा आपण मागणीचा भाग केला पाहिजे. म्हणजे मुंबईतल्या घुसखोरांना हाकलून देईल, मुंबई हिताचा विचार करेल, त्याच्याबरोबर मुंबई राहील. दुसरा मुद्दा मी छत्तीसगडमध्ये सुद्धा सांगितला आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या चॅनलवरनं आधीही सांगितला होता की आमच्या मुंबईमधून, महाराष्ट्रामधून, देशामधून बांगलादेशला जाणारे जे सगळे कॉल्स आहेत, ते कॉल जर आपण रेकॉर्डिंग वरती ठेवले, सर्व्हिलन्सवर ठेवले, तर निश्चितपणे आपल्या नातेवाईकांना हे फोन करत असतात. त्याची जर आपण सातत्याने होणारी वारंवारता पाहिली तर आपल्या आयबीला असेल, आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला असेल, त्यांना शोधणं कठीण जाणार नाहीये. हे शोधलं गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि जे घुसखोर या ठिकाणी आपल्या देशात सापडतात, या राज्यात सापडतात, मुंबईत सापडतात, अशांवरती जर कठोरातली कठोर कारवाई झाली तर पुढचे या ठिकाणी येताना 10 वेळा विचार करतील. या प्रकारची बिलकुल कठोर बिलकुल कारवाई होणं पुढच्या सुद्धा वेळी तर आवश्यक आहे. यायलाच नाही पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे. मी पोल घ्यायला सांगतो, जर टेक्निकली आता पोल दाखवता येत असेल तर आम जनतेलाही आपण अपील केली की त्यांचं काय मत आहे त्यांनी व्यक्त करावं. तर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करावा का असं म्हटलं तर 90% लोक या मताशी सहमत आहे. म्हणजे 90% इतका मोठं जनमत या मुद्द्याशी समर्थनात असताना ही जर कारवाई झाली नाही तर मग कधी होणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी संपूर्ण पॅनलचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात जोडले. अभयजी, राजश्रीजी आणि सुनीलजी, त्याचप्रमाणे राजाध्यक्षजी, अन्य सगळे लोक ज्यांनी या शोला लाईव्हमध्ये किंवा रिपीटमध्ये सोशल मीडियातून पाहिलं. आनंदजी आपलं पण धन्यवाद, अभयजी आपलं पण धन्यवाद. आणि या शोत आपण इथं जरी थांबत असलो तरी या मुद्द्याला थांबवत नाही आहे. न्याय मिळेपर्यंत, शेवटचा बांगलादेशी लाद घालून सीमेच्या पर्यंत, सीमा पार काढेपर्यंत आपला संघर्ष जारी राहील. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.